श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराष्ट्राच्या मातीत अनेक गावं आहेत. प्रत्येक गावाची स्वतःची एखादी ओळख आहे. कुठे एखादं मंदिर प्रसिद्ध आहे, कुठे एखादा किल्ला, कुठे एखादी जत्रा, तर कुठे एखादी ऐतिहासिक घटना. पण सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा या नावासोबत एक अशी परंपरा जोडली गेली आहे की नागपंचमीचा विषय निघाला की या गावाचं नाव आपोआप आठवतं. पण कधी विचार केलाय का, एका गावाची ओळख आणि नागपंचमी यांचं इतकं घट्ट नातं निर्माण झालं तरी कसं? ही गोष्ट म्हणजे फक्त नागपूजेची नाही, तिच्यामध्ये लोकविश्वास आहे, गोरक्षनाथांच्या परंपरेची छाया आहे, गावच्या सामूहिक स्मृती आहेत आणि बदलत्या काळाबरोबर परंपरेने घेतलेलं नवं वळण आहे. श्रावण महिना सुरू झाला की महाराष्ट्रात भक्तीचं वातावरण तयार होतं. पावसाने धरती न्हाऊन निघालेली असते, शेतांच्या बांधावर हिरवळ पसरलेली असते, झाडांच्या पानांवर पावसाचे थेंब चमकत असतात आणि या श्रावणात येते नागपंचमी. पण 32 शिराळ्यात नागपंचमीची चाहूल लागली की वातावरणात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते. कारण या गावात नागपंचमीची ही केवळ घरात नागाची प्रतिमा ठेवून पूजा करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. या सणाभोवती संपूर्ण गावाची लोकपरंपरा विकसित झाली. स्थानिक मान्यतेनुसार या परंपरेचा संबंध गोरक्षनाथांच्या परंपरेशी जोडला जातो. गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायातील महत्त्वाचे योगी मानले जातात. त्यांच्या परंपरेशी नागपूजेचं नातं लोकश्रद्धेतून जोडलेलं दिसतं. याच श्रद्धेच्या आधारावर शिराळ्यात नागपंचमीची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा रुजली, वाढली आणि पिढ्यानपुढे पुढे गेली. आणि मग सुरू झाली ती गोष्ट ज्यामुळे शिराळ्याचं नाव दूर दूरपर्यंत पोहोचलं. जिवंत नाग पकडण्याची परंपरा सुरू झाली. नागपंचमीच्या आधी नागांचा शोध घेतला जाई. वारुळांच्या आसपास किंवा नैसर्गिक अधिवासात साप आढळल्यास त्यांना पकडून सणाच्या दिवशी धार्मिक परंपरेत सहभागी केलं जात असे ऐतिहासिक लोकपरंपरागत माहिती सांगितली जाते. आजच्या काळात हे ऐकलं की अनेकांना आश्चर्य वाटतं, पण त्या काळातील लोकांच्या मनात नागाबद्दल भीतीपेक्षा श्रद्धेची भावना अधिक होती. नाग हा देवतेचं रूप मानलं जात होतं, त्यामुळे त्याला पकडून त्याची पूजा करण्याची प्रथा गावाच्या धार्मिक जीवनाचा भाग झाली. यामुळे नागपंचमीच्या काळात शिराळ्याकडे बाहेरच्या लोकांचं लक्ष वेधलं गेलं. लोकांना उत्सुकता होती, तिथे खरंच नागांची पूजा होते का? नागपंचमी एवढी मोठी कशी साजरी होते? या गावात अशी परंपरा सुरू कशी झाली? असे अनेक प्रश्न घेऊन लोक शिराळ्याकडे पाहू लागले. पण या सगळ्या परंपरेमागे एक वेगळाच सामाजिक पैलूही आहे. सण हा गावाला एकत्र आणतो. ज्यांच्या घरात रोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या चिंता असतात, कामं असतात, जबाबदाऱ्या असतात, तेच लोक सणाच्या निमित्ताने एका सामूहिक भावनेत सहभागी होतात. एकाच परंपरेभोवती गावाची ओळख तयार होते. म्हणूनच शिराळ्याची नागपंचमी म्हणजे फक्त नागाची पूजा असं म्हणणं अपूर्ण ठरेल. ती गावाच्या सामूहिक अस्मितेचा भाग बनली. एका पिढीने दुसऱ्या पिढीला सांगितलं, आमच्या गावात नागपंचमी अशी साजरी होते, आणि हीच वाक्य पुढे गावाच्या ओळखीचा भाग बनली. पण काळ कायम एकसारखा राहत नाही. ज्या काळात ही परंपरा निर्माण झाली त्या काळात वन्यजीव संरक्षणाविषयी आधुनिक वैज्ञानिक जाणीव आणि आजचे कायदेशीर नियम यांचा संदर्भ वेगळा होता. पुढे वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता वाढली आणि जिवंत साप पकडण्याच्या प्रथेवर प्रश्न उपस्थित झाले. इथेच या कथेला एक महत्त्वाचं वळण मिळते. परंपरा टिकवायची की वन्यजीवांचं संरक्षण करायचं? खरं पाहिलं तर उत्तर दोन्हींमध्ये आहे. परंपरेमागची श्रद्धा जपता येते, पण त्यासाठी जिवंत प्राण्यांना त्रास देणं आवश्यक नाही. आजच्या काळात नागपंचमीचा उत्सव प्रतिमा, प्रतीक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करता येतो. नागांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवणं आणि सापांविषयी वैज्ञानिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं ही देखील त्या परंपरेला आधुनिक अर्थ देण्याची एक पद्धत आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, नागाची पूजा करणं आणि नागाचं संरक्षण करणं ही
एकमेकांच्या विरोधात नाही. उलट जर आपण नागाला पवित्र मानत असू तर त्याला त्याच्या नैसर्गिक वातावरणात सुरक्षित जगू देणं हीच त्या श्रद्धेची अधिक सुंदर अभिव्यक्ती ठरू शकते. नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजण्याची प्रथा काही ठिकाणी दिसते. मात्र साप दूध पिणारे प्राणी नाहीत. जबरदस्तीने दूध देणे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. म्हणून भक्ती करताना विवेकही तितकाच महत्त्वाचा आहे. नागपंचमीच्या निमित्ताने आपण नागदेवतेची प्रतिमा पूजावी, पण खऱ्या सापाला त्रास देऊ नये. तो घरात किंवा परिसरात आढळला तर स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर ठेवावे. तज्ज्ञ सर्पमित्र किंवा वन्यजीव बचाव पथकाची मदत घ्यावी. कारण निसर्गाचा सन्मान म्हणजे फक्त त्याची पूजा नव्हे, त्याला त्याच्या जागी सुरक्षितपणे जगू देणंही आहे. आणि इथे शिराळ्याची नागपंचमी आपल्याला एक सुंदर प्रश्न विचारते. आपण परंपरेला फक्त आठवण म्हणून जपणार आहोत का, की तिच्यातून पुढच्या पिढीला काही शिकवणार आहोत? जर शिराळ्याच्या नागपंचमीमधून मुलांना निसर्गाची ओळख झाली, सापांविषयीची अनाठायी भीती कमी झाली आणि वन्यजीवांचं महत्त्व समजलं तर या परंपरेला एक नवं आयुष्य मिळू शकतं. कारण प्रत्येक परंपरेला 2 जन्म असतात. एक जन्म तिच्या सुरुवातीचा आणि दुसरा जन्म तिच्या नव्या अर्थाचा. 32 शिराळ्याच्या नागपंचमीचा पहिला जन्म लोकश्रद्धेत झाला, पण आज तिचा दुसरा जन्म लोकसंस्कृती आणि निसर्ग संवर्धन यांच्या संगमातून होऊ शकतो. आणि म्हणूनच शिराळ्याची गोष्ट इतकी रंजक आहे. ही गोष्ट एका नागाची नाही, ही गोष्ट एका गावाची आहे. त्या गावाच्या स्मृतींची आहे, त्या गावाच्या श्रद्धेची आहे आणि बदलत्या काळात स्वतःची ओळख जपण्याची आहे. श्रावणातील पावसाच्या सरी कोसळतात, शेतं हिरवीगार होतात, मंदिराच्या घंटा ऐकू येतात आणि नागपंचमीची चाहूल लागते. तेव्हा 32 शिराळा जणू आपल्या भूतकाळाचं एक पान पुन्हा उघडतो. त्या पानावर गोरक्षनाथांच्या परंपरेची लोकमान्यता आहे, नागपूजेची श्रद्धा आहे, गावाच्या सामूहिक आठवणी आहेत, जुन्या परंपरेची रोमांचक कहाणी आहे आणि त्याचबरोबर आजच्या काळाची एक महत्त्वाची जाणीवही आहे. परंपरा जिवंत ठेवायची असेल तर निसर्गही जिवंत ठेवावा लागतो. म्हणूनच पुढच्या वेळी नागपंचमीला 32 शिराळ्याचं नाव ऐकाल तेव्हा फक्त नागपंचमी एवढंच लक्षात ठेवू नका. लक्षात ठेवा, हे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील असं गाव आहे जिथे एका सणाने संपूर्ण गावाला वेगळी ओळख दिली आणि त्या ओळखीने आजही नागपंचमीच्या कथेला जिवंत ठेवलं आहे. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे.
ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री 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 धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय